गुरु भक्ति स्वामी काज गुरु भक्ति पितृवचन सेवापती हे विष्णूची महापूजा अनन्य ही तुझा सत्य बोले मुखे दुख भी अनेक दुखे हे विष्णु जी महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हे विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 विभूषित करणवनीरदा तरुण बिंब फलार्धरोष्ट पूर्णेन्दु सुंदर मुखादर बिंदु नेत्र कृष्ण परम किमपि तत्त्वमहं न जाने नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यास ततो जयमुदीर मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं पद्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महयोगपीठे तटे भीमरथ्या वरकुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे संताची
बालापुरी प्रभु पवित्र देनाथ राजा सुपातया ठविता महापुण्य राशि नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे स्वामी काज गुरु भक्ति स्वामी काज गुरु भक्ति पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभवना प्रस्तुत आणि त्या सप्ताहामध्ये तिसऱ्या दिवसाची चित्रपट पुष्प आहे ते माझ्या झालेलं आहे आणि त्या आज तपोपरायणाचा भगवंताची पूजा करणं आणि भगवंताची प्राप्ती करणं हे प्रत्येकाला आवश्यक आहे नव्हे करणं गरजेचं आहे पण त्या भगवंताची प्राप्ती कशी होणार आहे त्यामध्ये बरेच स्वामीचे काल गुरुजी पूर्ण करण्याचं काम केलं त्यासाठी निश्चय खूप महत्त्वाचा असतो मग आपली आणि स्वामीजींची कशी ओळख झाली कसे आपल्या जीवनामध्ये स्वामीजी आले हे खूप महत्त्वाचं असतं ही पण एक भगवंताची काळोबाची काळ भैरवनाथाची इच्छा असेल की स्वामीजी कुठे काशीला शिकलेले पहिले राहतात कुठे आळंदीमध्ये त्याच्यानंतर देहरी गावामध्ये आले मालूच्या मध्ये आले आणि फिरत 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 ते कधी आपले झाले कळलं नाही काहीच कळलं नाही ही भगवंताची इच्छा आणि मग अशा स्वामीजी आपल्या गावामध्ये पहिल्यांदा आले पहिल्यांदा मला असं कळलं नवी नवी त्याचे साक्षीदारही आहे पण की पहिले असणारे मालवणचे गुरुजी वसंत गुरुजी यांनी हरिपठावरती कीर्तनाचा दर महिन्याला दर एकादशीला एक संकल्प केला
निश्चय केला आणि काही दिवस भगवंताने ती सेवा पूर्ण करून घेतली। ती सेवा पूर्ण करत असताना कर्मधर्म संयोगाने भगवत इच्छेने ते देव होऊन गेले आणि त्यानंतर हा अर्धा राहिलेला हरिपाठ कोण पूर्ण करणार? मग स्वामीजी आपल्यामध्ये त्यावेळेस तुरळक होते, जास्त नव्हते, पण ज्या वेळेस तो हरिपाठावरती कीर्तन करायचं प्रत्येक एकादशीला येऊन आणि मग आपल्या गावातील देवाची इच्छा असेल त्या भगवंत कोणाच्या तरी बुद्धीमध्ये शिरले आणि त्या रूपाने स्वामीजींची भेट झाली आणि त्या भेटीने बरोबर स्वामीजी आपल्या गावाशी जास्त जोडल्या गेले। खरंच जीवन कसं असतं पहा, किती हळू 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 पुढे चालतं पहा। मला आज अभंग दुसरा घ्यायचा होता, पण बाळू महाराजाची आमची अशी चर्चा झाली आणि मग मी त्या ठिकाणी असा संकल्प केला की आज अभंग आपल्याला बदलायचा आहे किंवा स्वामीजींची इच्छा आहे, मारुती रायांची इच्छा आहे आणि त्यानुसार स्वामीजी आपल्यामध्ये असे घटघट होत गेले। दर एकादशीला यायचं, कीर्तन करायचं आणि मग पहिल्यांदा स्वामीजींनी कीर्तनाला सुरुवात केली। एकादशीच्या कीर्तनाला नियम केला आणि त्या नियमामध्ये पहिल्यांदाच अभंग घेतला। शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता। स्वामीजींना असं वाटलं असं की आमचा हा जो संकल्प आहे, हिची वाट आहे, ही पूर्ण व्हावी, पुढे जावी, म्हणून ते मारुती रायाला म्हटले की काय भक्तीच्या त्या वाटा मज लावाव्या सुभटा। त्या भक्तीच्या वाटा आम्हाला दाखवा। हा पहिला अभंग घेतला आणि त्यानंतर मग ते दर महिन्याला येत होते। आपल्या गावात भरपूर जणांनी इतिहास सांगितला, महाराजांनीही सांगितला की स्वामीजी उन्हाळा असो, पानकाळा असो, थंडी असो, कोणत्याही ऋतूमध्ये ते असं म्हटले नाही की आता खूप थंडी आहे, एवढी एकादशी जाऊ द्या आणि पुढल्या एकादशीला आपण कीर्तन करू, असं कधीच म्हटले नाही। पहिले तरी गाडी नव्हती, बसनी यायचे स्वामीजी। संतांचा प्रवास कसा असतो पहा, ज्या वेळेस ते बसनी यायचे मग भले आपल्या गावीही रोडवरती त्यांचा आश्रम नाही, रामतीर्थ रोडवरतीही नाही आणि आपलं खुडसर गाव असणार तेही रोडवरती नाही। तुम्ही विचार करा, तिथून कोणला तरी म्हणायचं की बाबा रे मला चिचोंडी गावी सोडा आणि इथे कोणला तरी बोलायचं। नवे नवे कोणती एखाद्याने एक सेवा घेतली असेल, त्या सेवेमध्ये ते अखंडपणे तत्पर राहिले, आपल्या गावाने खूप सहकार्य केलं। पण विचार करा, उन्हाळा म्हटले नाही, पानकाळा म्हटले नाही, काही नाही, त्या प्रत्येक वेळेस स्वामीजी यायचे आणि कीर्तन करून जायचे। मग ते अनेक हरिपाठावरती पूर्ण हरिपाठ 27-28 काय जे कीर्तन झाले असतील आणि असा हरिपाठ झाल्यानंतर ते पूर्ण एकदा तप झालं की स्वामीजींनी बरोबर तप पूर्ण झाल्या क्षेत्र संन्यास घेतला आणि क्षेत्र संन्यास घेतल्यानंतर स्वामीजींनी काही काळ नवे खूप कालावधी 6-7 वर्ष एकाच जागी राहिले। क्षेत्र संन्यास म्हणजे त्या ठराविक क्षेत्राच्या बाहेर जायचं नाही। तुम्ही विचार करा, आपण एक दिवस 1 तास जरी या कीर्तनामध्ये बसायचं असतं, एके ठिकाणी जर राहायचं असतं
आपल्याला जमतं का? आपण त्या ठिकाणी 4 वेळेस मांडी मोडतो, 4 वेळेस सरळ करतो. स्वामीजींनी एकाच जागी राहून तप केलं. नव्हे त्या ठिकाणी राहून आपल्या सर्वांच्या सहकार्याने सभा मंडपाचं पूर्ण काम केलं. काय भगवंत संतांचा संकल्प पूर्ण करतो. फक्त संकल्प करणारा माणूस पाहिजे. भगवंत तो संकल्प सहजरित्या पूर्ण करतात. मनाचे संकल्प, मनाचे संकल्प, मनाचे संकल्प पाववेलसी. 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 जरी राहे बुद्धी याचे पायी, जरी राहे बुद्धी याचे पायी. विठ्ठेवरी जाची, विठ्ठेवरी जाची, विठ्ठेवरी जाची पावले समान. विठ्ठेवरी जाची, विठ्ठेवरी जाची, विठ्ठेवरी जाची पावले समान. जरी राहे बुद्धी याचे पायी, जरी राहे बुद्धी याचे पायी. विठ्ठेवरी जाची, विठ्ठेवरी जाची, विठ्ठेवरी जाची पावले समान. विठ्ठेवरी जाची, विठ्ठेवरी जाची, विठ्ठेवरी जाची पावले समान. मनाचे जे संकल्प आहेत ते भगवंत पूर्ण करतात. सत्य संकल्पाचा दाता मनाचे संकल्प भगवंत पूर्ण. त्या ठिकाणी काही वर्ष स्वामीजींनी क्षेत्र संन्यास घेतला आणि तो क्षेत्र संन्यास पूर्ण झाल्याबरोबर नर्मदा मातेची परिक्रमा केली. जीवन कसं कसं पुढे जातं पहा. आपण 10 मिनिटं सांगणार आहोत, पण त्या संकल्पामध्ये त्यांना काय जो त्रास झाला असेल, काय जे असेल, सहज सहन करतात, संत असतात. 11 महिन्याची पूर्ण नर्मदा परिक्रमा पूर्ण केली त्यांनी. आणि तिथून आल्यानंतर काय नर्मदा मातेची कृपा असेल, भगवान शंकराची काय कृपा असेल, मारुती रायाची काय कृपा असेल, प्रवरा मातेची इच्छा असेल की आपल्या या फुलसर गावामध्ये एक मंदिर व्हावं. भैरवनाथाला त्यांच्या हातूनच आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने ते मंदिर पूर्ण करून घ्यायचं. आणि मग एक दिवस अशी ठरलं की आपण एक मंदिर बांधू, काळोबाचं मंदिर बांधू. आणि ते ठरल्यानंतर आपण सर्वजण त्या ठिकाणी जमा झाले होते. स्वामीजी सकाळी सकाळी गावाकडून निघाले होते. इथूनच त्यांना घेण्यासाठी गाडी घेऊन आले होते. त्यावेळेस गाडी नव्हती आपल्याकडे. आणि आल्यानंतर आपल्या गावामध्ये अनेकाचे मतभेद होते की बाप्पांनो आजपर्यंत भैरवनाथाला सावली झाली नाही आणि मंदिर झालं नाही, हे कसं होईल. हा सर्वांना एक अशी धाक होता की जर एका दिवसात मंदिर झालं तर हे सर्व व्यवस्थित होणार आहे, जर नाही झालं तर एक पिढी पूर्ण लयाला जाणार आहे, असा एक भ्रम झाला होता. किंवा ती कहावत पण असू शकते, ते सत्य पण असू शकतं. पण संतांच्या वचनामध्ये अशी ताकद असते की त्या संतांच्या वचनाकडून भगवंत कार्य करून घेत असतात. हो ना हो, त्यासाठी स्वामीजी निमित्त झाले आणि आपण सर्वही निमित्त झालो. आणि आज आपल्या सर्वांच्या इच्छेने, मदतीने, सहकार्याने त्या ठिकाणी भव्य असं मंदिर उभं आहे. मगाशी आरतीला ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस
पहिल्यांदा स्तोत्र पठण झालं, नंतर गणपतीची आरती झाली, पांडुरंग भगवंताची आरती झाली, दुर्गा मातेची आरती झाली, प्रवरा मातेची आरती झाली। त्यावेळेस असं वाटलं की आपण या खुडसर गावामध्ये नाही, आपण निश्चित काशीमध्ये आहोत। म्हणजे सांगायचं असं की त्या ठिकाणी जो आरतीचा भाव आहे, जी आरतीसाठी प्रसन्नता आहे, आपल्या गावातील छोटे 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 बाल गोपाल किती छान स्तोत्र म्हणतात। देवराज्य सेव्यमान पावन पंकज ध्यालय सूत्रमेव शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशीनाथ काल भैरव भज। किती छान छान स्तोत्र। त्यावेळेस असं वाटलं आणि खरंच डोळ्यामध्ये थोडस पाणी आलं की आज जर स्वामीजी असते ना, त्या बाल बछड्यांना असं कडेवर घेतलं असतं आणि त्यांच्याशी पचा 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 100 मुके घेतले असते। एवढे प्रेमळ स्वामीजी होते। हे आपल्या गावाचं जे मंदिर झालं ते कोणत्या कारणाने झालं, तर त्यासाठी आपण सर्वांनी नव्हे स्वामीजींनी निश्चय केला आणि त्या निश्चयाचं फळ हे भैरवनाथाचं मंदिर आहे। तेच तुकोबराय आपल्याला अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात। स्वामी काज गुरु भक्ती आणि छयाचे बळ, निचयाचे बळ, निचयाचे निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ। तुका म्हणे तेच फळ, विष्णूचे महापूजा, हिची विष्णूचे महापूजा। त्याचं फळ आपण रोज त्या काळ भैरवनाथाचं, नवे नवे गणपती बाप्पाचं, नवे नवे भगवान पांडुरंगाचं, दुर्गा मातेचं दर्शन घेतो, रोज दर्शन घेतो। एवढी मोठी वास्तू ज्यावेळेस निश्चय पक्का असतो त्यावेळेस पूर्ण होत असते। आपल्या गावामध्ये एकही कलशाचं मंदिर नसताना आज 5 कलशाचे मंदिर आहे। नवे नवे आता 6वं चालू आहे। तुम्ही बघा, बरोबर काळ भैरवनाथ आणि महादेव एकाच ठिकाणी आलेले आहेत। जसे काशीमध्ये त्या ठिकाणी भगवंताची रचना आहे, काशीची जी रचना आहे त्याच पद्धतीने बरोबर काळ भैरवनाथ आणि भगवंत आहे। मग असे देव असताना आपल्याला भिण्याचं काय कारण आहे? हा निश्चय पूर्ण करण्यासाठी संत लागतात, संत।
संत कसे असतात माहिती आहे का? जीवनामध्ये अनेक रीत्या प्रवास करतात, जीवन समाजासाठी खर्च करतात, आपलं जीवन जे आहे ते आनंदामध्ये समाजामध्ये घालवतात आणि काही काळाने निघून जातात, बस कीर्ती रूपाने केले दिगंबर ईश्वर विभूती केले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये ते निघून जातात, पण कीर्ती रूपाने अखंडतेने आपल्यातच असतात। आज आपण ज्या ज्या वेळेस त्या काळ भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जाऊ, तिथे गेल्यानंतर आपला पाऊल पडला की आपल्याला पहिले स्वामीजीची आठवण येते। पहिले अवाढव्य असे ते मंदिर झालेलं आहे, अतुलनीय मंदिर झालेलं, आपण त्याची तुलना कशातच करू शकत नाही। ते आपल्याला असणारे स्वामीजी निश्चय करून ते पूर्ण करून घेतलं आणि ज्या वेळेस कळसाचा वीट बांधकाम पूर्ण झालं त्यानंतर आपण देह रूपाने विलीन झाले भगवंतामध्ये। संत जोपर्यंत देहात असतात तोपर्यंत देह आहे त्या त्या ठिकाणी, जिथं जिथं देह आहे त्या त्या ठिकाणी कार्य करतात, पण एकदा का देह सोडला मग ते अनेक ठिकाणी अनेक रूपाने कार्य करतात। नवे नवे आपल्यामध्ये हे कधीतरी प्रवेश करतात, कधीतरी म्हणण्यापेक्षा ज्या ज्या वेळेस आपण स्मरण करतो त्या त्या वेळेस आपल्यामध्येच असतात, असे संत असतात। पण असे जे संत आहेत ते सहजरित्या आपल्याला प्राप्त होत नाही, त्या संतांची भेट सहज भेटत नाही आपल्याला, त्यांची भेट खूप अवघड। बहु अवघड है संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी,
ऐसे वर्मा बदलतावी नारायण ऐसे वर्मा बदलतावी नारायण ऐसे वर्मा बदलतावी नारायण ऐसे वर्मा बदलतावी बहु अवघड आहे संत भेट, संताची भेट सर्वात अवघड आहे. परी जग जेठी करुणा केली, भगवंताची कृपा झाली आणि आपल्याला संताचं दर्शन. अनेक संत झाले आपल्या या परिसरामध्ये, नवे नवे अनेक संतांची कृपा आपल्याला या गावावरती लाभलेली आहे. त्यासाठी संत पाहिजे. मग असे संत आपल्याला जीवनामध्ये निश्चय करायचे शिकवतात. नवे नवे ते स्वतः ज्या ज्या ठिकाणी हा समाज या समाजावरती अन्याय होत आहे, हा समाज वाम मार्गाला जात आहे, त्या त्या ठिकाणी जागरूक करण्याचं काम संत करतात. अशी घटना आहे, कथा आहे की एक धनानंद नावाचा राजा असतो, पाटलिपुत्र असतं क्षेत्र आहे, त्या ठिकाणी धनानंद नावाचा राजा आहे. तो धनानंद नावाचा जो राजा आहे तो प्रजेवरती एवढा छळ करतो, त्या प्रजेला पूर्ण अन्न देणार नाही, नाना प्रकारे छळ करतो. हे ज्या वेळेस एका महात्म्याने पाहिलं आणि त्या महात्म्याने त्या पाटलिपुत्र असेल तर धनानंदच्या राजवाड्यामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर तो मस्तीत होता, अय्याशीमध्ये होता, नवे नवे ते मद्य पिलेला होता. समोर असणारा जे डोळ्याला नको पाहायचं असं नृत्य चालू होतं. राजा असतो, ज्यावेळेस एका महात्म्याने पाहिलं तर त्या महात्म्याने सांगितलं की बापा तू जे करतो, आता महात्म्या पुढं राजा असो कोणी असो तो एकदम तुच्छ दर्जाचा असतो, त्याला काही देणं घेणं नसतं. महात्म्याला तुम्ही मंत्री आहेत का आमदार आहेत की काही देणं घेणं नसतं, ते आपल्या मस्तीत असतात. पण महात्म्याने त्या ठिकाणी प्रवेश केला आणि सांगितलं की बाबा तुझे हे अय्याशीमध्ये जीवन जगत आहे, समाजावरती नाना प्रकारे छळ करत आहे, हे साप चुकीचं आहे. त्या महात्म्याचा त्या धनानंद नावाच्या राजाने अपमान केला. तू कोण मला सांगणार आहे? त्यावेळेस त्या महात्म्याला ते राज दरबारामधलं जे तुच्छ वाक्य आहे ते सहन झालं नाही आणि त्या ठिकाणी त्या महात्म्याने आपली असणारी शिखेची गाठ सोडली आणि सांगितलं जोपर्यंत या तुझ्या राजगादीवर दुसरा कोणी राजा बसवत नाही तोपर्यंत मी माझ्या शिखेला शेंडीला गाठ बांधणार नाही. त्या महात्म्याचं नाव काय आहे? चाणक्य. त्या महात्म्याच्या नावावरती नीती तयार झाली. त्या ठिकाणी निश्चय केला आणि निश्चय केल्यानंतर निघून गेले. वनामध्ये फिरत असताना एक बकऱ्या सांभाळणारा मुलगा घेतला. त्या मुलामध्ये त्यांनी ते गुण पाहिले. प्रसंग असा होता की बकऱ्या सांभाळता सांभाळता असे 10-5 मुलं होते. तो एका दगडावर बसलेला होता आणि त्या दगडावरून सर्वांना आज्ञा करत होता. ते गुण चाणक्याने ओळखले आणि त्या मुलाला घेतलं. त्या मुलाचं नाव होतं चंद्रगुप्त. चंद्रगुप्त मौर्य हे नंतर नाव पडलं. मुरा हे त्याच्या आईचं नाव आहे. मुरा आईचं नाव असल्या कारणाने त्याला मौर्य असे म्हणतात. आणि मग त्या दिवसापासून निश्चय केला. नवे तो निश्चय त्या चंद्रगुप्ताकडून पूर्ण करण्यासाठी
करण्यासाठी त्या चंद्रगुप्ताकडून निश्चय केला, स्वतः संकल्प केला आणि त्या संकल्पाचं फळ एक दिवस ते राज्य सुखी झालं. आपल्याला एवढंच पाहायचं आहे, पूर्ण कथा सांगायला वेळ नाही. दुसराही कार्यक्रम आहे आपल्या गावामध्ये, पंचक्रोशीमध्ये अनेक कार्यक्रम आहेत. मालुंजाला वेगळाच कार्यक्रम आहे, आपल्या गावातही दुसरा कार्यक्रम आहे. त्या राजावरती योग्य राजा, योग्य नीतिवान मुलगा बसवला. हे पहिल्यांदा निश्चय केला आणि त्याचं फळ म्हणजे निश्चयाचे फळ. निश्चय करायला पाहिजे जीवनामध्ये. निश्चय तुकोबारायाने सुद्धा निश्चय केला, संकल्प केला की जोपर्यंत दुष्टाने माझे त्या दोहामध्ये लिहिलेले अभंगाचा गाथा मला परत भेटत नाही, तोपर्यंत मी याच ठिकाणी तप करणार आहे. त्याचं फळ काय भेटलं? जरी दगडा सैत भया, जरी दगडा सैत भया, जरी दगडा सैत भया, जरी दगडा सैत भया, तारियेल्या दैच्या लाह्या, तारियेल्या जैच्या लाह्या, धन तुकोबा समर्थ, हे धन तुकोबा समर्थ. तारियेल्या जैच्या लाह्या, तारियेल्या जैच्या लाह्या, धन तुकोबा समर्थ, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच फळ. निश्चय करायला पाहिजे. माऊली पण निश्चय करतात की बापानो मी असा संकल्प करतो. माऊली संकल्प करतात की हा पूर्ण संसार औघाची संसार सुखाचा करीन, औघाची संसार सुखाचा करीन, औघाची संसार सुखाचा करीन, औघाची संसार सुखाचा करीन. आनंद भरीन, आनंद भरीन, दिली लोल जाईन दया पंढरपूर जाईन के दया पंढरपूर जाईन के दया पंढरपूर जाईन के दया पंढरपूर, दया पंढरपूर, दया पंढरपूर. असा संकल्प असतो, निश्चय असतो. संत असतात, ते आपण संत आहे हे कधीच दाखवत नाही. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की धुमे नाव घेते वनी यथा दर्शनले यथोक्ते नाव गर्भस्थ था तेने दमावता. धुमे नाव घेते वनी, जसा की अग्नी तो त्या धुरामध्ये झाकलेला असतो, आरसा हा धुळीने माखलेला असतो आणि जो एखादा गर्भ आहे तो जाळ्यामध्ये झाकलेला असतो. ते आपल्याला सहजरित्या दिसत नाही, त्यासाठी त्याला पूर्ण साफ करावं लागतं. तसे संत आहे, संत सहजरित्या आपल्याला प्राप्त. त्यांच्याकडे प्रचंड ज्ञान असतं, अलौकिक असणारं ज्ञान असतं. लोकेस्मिन् विद्या निष्ठा प्राप्ता मया ज्ञान योगेन सांख्यानां कर्म योगेन योगिनां. सांख्याचं
सांख्य शास्त्राचं जे ज्ञान आहे आणि कर्मयोगाचं जे ज्ञान आहे, हे योग ज्ञान आणि सांख्य ज्ञान हे अलौकिक आहे. तसे संत या धरत्रीवरती अलौकिक असतात, ते आपल्याला कळत नाही. ते संत करतात काय माहिती आहे का? जसं की आपल्याला डोळ्याने जे दिसतं ते सहज डोळ्याने आपल्याला प्राप्त होतं दिसतं, पण संत असे आहे आपल्याला अलौकिक जे या भीतीच्या पलीकडे जे ज्ञान आहे ते सहजरित्या दाखवतात. त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, उदाहरण दिलेले आहे की उगवता सूर्य डोळ्याने उगवला की आपल्याला डोळ्याने सर्व काही पाहता येतं. दुसरी गोष्ट सांगतात, एखादा दिवा असतो, तो दिवा लावला की आपल्याला त्या दिव्याच्या भोवतालचं सगळं डोळ्याने दिसत असतं. तसंच हिराही असतो, त्या हिराच्या प्रकाशामध्ये आपल्याला सर्व दिसत असतं. पण संत जे आहे हे आपल्याला अलौकिक दर्शन करून देतात. संताची अदृश्य दर्शने, संताची अदृश्य दर्शने, संताची अदृश्य दर्शने, संताची रवी पहिला दाविदी देखणे, रवी पहिला रवी पहिरा दाविदी देखणे, रवी पहिरा दाविदी देखणे, अदृश्य दर्शने संताची, संताची अदृश्य दर्शने, अदृश्य दर्शने संताची, अदृश्य दर्शने संताची, अदृश्य दर्शन संताची, हे अदृश्य दर्शन देतात आपल्याला. म्हणून तर ते निश्चय करतात आणि त्या निश्चय केल्यानंतर तिथंच फळ आहे. मग त्या ठिकाणी सांगतात निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच फळ. मग त्या निश्चयाने त्या संकल्पाने आपल्याला जीवनामध्ये फळ प्राप्त होत असतं. ते फळ म्हणजे भगवंताची प्राप्ती होत असते. मग भगवंताची प्राप्ती करण्यासाठी तुकोबाराय म्हणतात आपण काय करायला पाहिजे? त्या ठिकाणी स्वामीजीची सेवा करायला. स्वामी गुरु भक्ती, स्वामी गुरु भक्ती, ओ सेवा
स्वामीजीचं कार्य असेल, गुरूंची भक्ती असेल, याच्यावरती भरपूर उदाहरणं द्यायची आहेत. आपल्याला देता येतील पण वेळ नाही. आपल्यामुळे दुसरा कार्यक्रम थांबतोय. असू द्या, आज 10:30 पर्यंत चालतंय. असू द्या. स्वामीचं कार्य, गुरूची भक्ती, पित्याचं वचन आणि सेवा. पती म्हणजे पत्नीने पतीची सेवा करायला पाहिजे. पित्याचं वचन पाळायला पाहिजे. सर्वांना माहिती आहे प्रभू रामचंद्र आहे, त्यांनी आपल्या माता पित्याचं वचन पाळण्यासाठी 14 वर्ष त्या ठिकाणी वनवासात गेले. त्या ठिकाणी वनवास, आता कथेमध्ये त्याचे भाव वेगवेगळे प्रकट करतात की रामाला वनवास नाही, त्या वनालाच रामाचा वास आहे. मग असे जे भगवंत आहे, असे आपल्याला भेटावं असं वाटत असेल तर जीवनामध्ये काय करायला पाहिजे? परवा दिवशीच आपण दोहा पाहिला ना, काम क्रोध मद मान मोह लोभन चोगन रागन जिनके कपट दंभ नहीं माया तिनके हृदय बसवर पुराया. ते भगवंत राहतात. काम क्रोध मद मान मोह, काम क्रोध मोह मद मत्सर आपल्या अंतःकरणात नसायला पाहिजे. त्या ठिकाणी भगवंत येऊन राहतात. जे आपल्या पित्याचं वचन पाळण्यासाठी 14 वर्ष वनवासात जातात, असे तपश्चर्या केलेले भगवंत सहजरित्या आपल्या हृदयात येऊन राहतात. त्यासाठी आपलं अंतःकरण निर्मळ पाहिजे. त्यावेळेस भगवंत येऊन राहतात. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, यमोनी गोपाळ राहे तेथे, यमोनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, यमोनी गोपाळ राहे तेथे, यमोनी गोपाळ गोपाळ राहे तिथे आपलं चित्त निर्मळ असायला पाहिजे. त्यावेळेस त्या चित्तामध्ये भगवंताचा प्रवेश होत असतो. असं की भगवान प्रभू रामचंद्र आपल्या आई वडिलांचं पित्याचं वचन पाळण्यासाठी वनवासामध्ये गेले. पतीची सेवा सर्वांना माहिती आहे. सत्य अनुसयाने खूप पतीची सेवा केली आणि त्याचं जे तपाचं फळ आहे, भगवंताला सुद्धा लहान लहान व्हावं लागलं. नवे नवे त्या ठिकाणीच अनुसयाच्या घरी, अत्रि ऋषींच्या घरी भगवंताला अवतार घ्यावं लागला. असे अनेक उदाहरण आहे. मग असे भगवंत आपल्याला सहज प्राप्त होतात. त्यासाठी स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती ही कोणाची पूजा आहे? आपण विष्णूची पूजा, हेची विष्णूची पूजा
विष्णूची पूजा आहे? स्वामी का? आपले स्वामी जे आहेत, जे मालक आहेत, त्यांचं कार्य करणं, गुरुची भक्ती करणं, प्रचंड गुरुची भक्ती पाहिजे, गुरुवरती निष्ठा पाहिजे, त्यामध्ये निष्ठा निष्ठी नको, तिथे निष्ठा पाहिजे। कल्याण असणारा रामदास स्वामीजीचा शिष्य प्रचंड त्या गुरुवरती असणारी निष्ठा होती। पितृवचन, सेवापती, पित्याचं वचन पाळायला पाहिजे, पतीची सेवा करायला पाहिजे, हीच विष्णूची महापूजा। अनुभव नाही तुझा, दुसरा अनुभव नाही, हेच विष्णूची महापूजा आहे। याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही। चालते बोलते भगवंत आपल्यामध्येच असतात, सर्वांमध्ये भगवंत आहे, फक्त त्या भगवंताचा आपण आदर करायला पाहिजे, तिथे दर्शन घ्यायला पाहिजे, सर्वांमध्ये भगवंत आहे। हीच विष्णूची महापूजा आहे, त्याच्यापेक्षा दुसरा अनुभव नाही। आणि मग शेवटच्या तिसऱ्या चरणामध्ये सत्य बोल मुखे, सत्य बोल मुखे, सत्य बोल मुखे, सत्य बोल मुखे, दुःखवी अनेकांचे दुःख। आपल्या वाणीने आपण सत्य बोलायला पाहिजे, गोड बोलायला पाहिजे,
त्या भगवंताचं नामस्मरण उच्चारत असताना खूप प्रेमळ नामस्मरण उच्चारायला पाहिजे। त्या ठिकाणी संतांना बोलत असताना भगवंताला आनंद झाला पाहिजे। बोलू ऐसे बोला जेने बोले विठ्ठल डोले, साच्याने मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे। सत्य बोला, गोड बोला, बोलायचं असतं तर गोड बोला। वचने किम दरिद्रता, दरिद्र वचन का वापरायचं? मग असं जे भगवंताचं प्रेमळ नामस्मरण आहे, आता आपण सर्वांनी घ्यायचं, हाताने टाळी वाजवायची, मुखाने भगवंताचं नामस्मरण करायचं। विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, हरि जय जीवनामध्ये जगत असताना चांगलं बोला, सत्य बोला, गोड बोला। सत्य बोले मुखे दुखवे अनेकांचे दुःखे, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी व्हा। बस तुकोबरायांना एवढं सांगायचं आहे, एक निश्चय करा कोणताही, सत्य बोला। हीच भगवंताची पूजा आहे। आपल्या वडीलधाऱ्यांचं वचन ऐका, मोठ्या मोठ्याने जे सांगितलं ते आपण ऐकायला पाहिजे, त्या मार्गावर चालायला पाहिजे। त्या मार्गाने जर आपण चालू गेलो तर आपल्याला सहजरित्या भगवंताची प्राप्ती होत असते, नवे नवे होणार। त्यासाठी आपण अखंडतेने भगवंताचं नामस्मरण करा। या कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण आपल्याला तारू शकतं। त्यासाठी सुभाषित म्हणतात, हरे नाम हरे नाम, हरे नामैव केवलम कलो नास्तेव नास्तेव गतिरन्यथा। या कलियुगामध्ये भगवंताचं नाम सोडून आपल्याला कोणीच तारू शकत नाही। कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे। या कलियुगामध्ये हरीच्या भगवंताचं नामस्मरण अखंडतेने करा, त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। मोठ्यांची पूजा करा। स्वामीजी आपले जे मोठे आहेत त्यांचं कार्य आहे, आपलं पित्याचं वचन पाळा, गुरुची भक्ती करा आणि पतीची सेवा करा। हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा। हीच भगवंताची पूजा आहे, एवढं समजून आपण लगेच आता संतांचं भजन करायचं। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली। आजच्या सेवेसाठी साथ संगत करणारे गायक आहे, सर्व खूप मोठी मोठी गायक आहेत। असणारे टाळकरी आहे, त्यासाठी आपल्याला रस भरवणारे दोन वादक आहेत, आणि या सर्वांना गोड आवाज देणारे आपले सुंदर असे साऊंड सिस्टीम वाले आहे। आणि यांचं सगळ्यांचं केंद्रीकरण करायला YouTube वाले आहे। या सर्वांसाठी सगळे श्रोते मंडळींनी माझ्या सकट टाळे वाजवायचे। खूप सर्वजण गोड आहेत आणि श्रोते मंडळ ही शांत बसले, गोड बसले आहेत। असे दरवेळेस वेळोवेळी बसा, हीच तुम्हाला विनंती आहे। आणि तुमच्यावरती अनेक संतांची कृपा आहे, अनेक संतांचे गुण तुमच्याकडे आहेत, त्यामुळे तुम्ही सर्वजण शांत बसता, यात शंका नाही। जास्त न बोलता वाणीला या ठिकाणीच पूर्ण राम। जय रे रे वा रे रे